नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 15 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी आपण पाहतोय महत्त्वाचे 20 प्रश्न दररोज सकाळी 6:30 वाजता आपण पाहतो. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न असा आहे, अलीकडेच इंग्लंड विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय कोण आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, विराट कोहली आहे. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या. कोहलीने मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 52 धावांची खेळी केली आणि खेळांच्या सर्व फॉर्मॅटमध्ये इंग्लंड विरुद्ध फक्त एका देशाविरुद्ध 4000 धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज विराट कोहली ठरलेला आहे आणि जगातील 6वा फलंदाज आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, इंग्लंड विरुद्ध 4000 धावा आंतरराष्ट्रीय धावा करणारा कोहली आता जगातील 6वा फलंदाज ठरला आहे, हे आपल्याला माहिती असतं. भारताने कोणत्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जगातील पहिला दिवा मार्कर लस तयार केली आहे? तर लंपी व्हायरससाठी सुरू केली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या बायोटेक कंपनीने भारतीय कृषी संशोधन परिषदच्या सहकार्याने लस विकसित केली आहे, ज्याला बायोलंपी वॅक्सिन असे नाव देण्यात आले आहे. लंपीला लंपी त्वचा रोग असेही म्हणतात. गुरांमधील एक संसर्गजन्य रोग आहे जो पॉक्स विरिडे कुटुंबातील विषाणूमुळे होतो. त्याला निथिलिंग व्हायरस असे म्हणतात. हा विषाणू डास, कीटक व इतर चावणाऱ्या कीटकाद्वारे पसरतो. ठीक आहे, लंपी व्हायरस, भारत बायोटेक, हैदराबाद. लक्षात ठेवा. पुढे तिसरा प्रश्न, युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजे FAO ने कोणत्या देशात उग्बाड हवामान प्रतिबंधक कृषी प्रकल्प सुरू केला आहे? मित्रो, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. सोमालिया देशात तो सुरू केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटने म्हणजे FAO ने संघटना एक लक्षात ठेवा, सोमालियामध्ये उग्बाड हवामान लवचिक कृषी प्रकल्प सुरू केला आहे. या 7 वर्षाच्या हवामान लवचिक कृषी प्रकल्पाचे उद्दिष्ट सोमालियातील असुरक्षित समुदायांसाठी हवामान अनुकूलता व लवचिकता वाढवणे आहे. टिप काय, हा प्रकल्प ऑक्टोबर 24 मध्ये मंजूर झाला. सोमालियाची राजधानी मोगादिशू, चलन आहे सोमाली शिलिंग आणि अध्यक्ष आहे हसन शेख महम्मद. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण पाहतोय चौथा प्रश्न, भूपेंद्र यादव यांनी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 25 कोणत्या देशात संबोधित केले आहे? ठीक आहे, हा एक नवीन प्रश्न आपल्यासाठी. तर दुबई UAE मध्ये झालेला आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. दुबई UAE मध्ये फेब्रुवारी 25 रोजी जागतिक शिखर परिषदेची 12वी आवृत्ती. किती मित्रांनो ही आवृत्ती आहे? 12वी. हा 4 दिवस चालणारा कार्यक्रम जागतिक विचारवंत, तज्ञ, निर्णय घेणाऱ्या एकत्र आणेल. भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बद्दल भूपेंद्र यादव यांनी केले. भारताचे प्रतिनिधित्व कोण केले? भूपेंद्र यादव मंत्र्यांनी केले. 12व्या जागतिक सरकारी शिखर परिषदेची थीम आहे भविष्यातील सरकारांना आकार देणे. राजधानी काय आहे? UAE ची अबुधाबी. चलन काय? UAE दिरहाम. आणि पंतप्रधान कोण आहेत? मोहम्मद बिन रशीद अल मखतूम. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. 5वा प्रश्न, नेक्स्ट पंकज अडवाणी बद्दल आहे. ठीक आहे, ओके. पंकज अडवाणीने स्नूकर चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या क्रमाने राष्ट्रीय सुवर्ण जिंकले? मित्रांनो, खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर 36व्या क्रमाने काय राष्ट्रीय सुवर्ण जिंकले? पंकज अडवाणीने यशवंत क्लब इंदूर येथे झालेल्या भारतीय स्नूकर चॅम्पियनशिप मध्ये 36वे राष्ट्रीय विजेतेपद, 10वे पुरुष स्नूकर विजेतेपद पटकावले. अडवाणीने ब्रिजेश दमानीचा पराभव केला. मित्रांनो, त्यांचे 36वे राष्ट्रीय विजेतेपद आहे आणि पुरुषानुसार पाहायला गेलं तर 10वे पुरुष स्नूकर विजेतेपद आहे. ठीक आहे, ऍक्च्युअली स्नूकरचा देव मानतात पंकज अडवाणीला, कारण की बेस्ट पर्सन आहे. मी तर पाहतो 2007 पासून पंकज अडवाणीचं नाव मी ऐकत चाललेलो आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, 2007 पासून. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन, 6वा, जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? थोडासा हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा की भारताच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा क्रमांक आहे? तर लक्षात ठेवा, भारताचा क्रमांक 38वा क्रमांक आहे. जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स LPI 23 नुसार भारत आंतरराष्ट्रीय शिपमेंट श्रेणीमध्ये जागतिक क्रमांक 22व्या स्थानावर आणि लॉजिस्टिक परफॉर्मन्स मध्ये इंडेक्स स्कोर मध्ये 38व्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय शिपमेंट श्रेणीमध्ये 22व्या स्थानावर आहे आणि लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारत 38व्या स्थानावर आहे. दोन्ही पॉइंट खूप महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. पुढे 7वा प्रश्न, PM मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मायक्रोन यांनी टिंब रोड मॅप लॉन्च केलाय. तर कोणता रोड मॅप लॉन्च केलाय पाहायला गेले मित्रांनो, तर AI चा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रोड मॅप
लॉन्च केलाय. आताच AI परिषद फ्रान्समध्ये झाली आणि याची पुढची परिषद भारत देशात होणार आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पंतप्रधान मोदीच्या भेटीदरम्यान भारत आणि फ्रान्सने प्रगत मॉड्युलर रिएक्टर्स, लहान मॉड्युलर रिएक्टर्सच्या हेतूच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. दोन्ही नेत्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील भारत फ्रान्स रोड मॅप लॉन्च केला, ज्यामध्ये AI तंत्रज्ञानातील सहकार्यावर लक्ष केंद्रित केले गेले. त्यांनी UNSC सुधारणाच्या गरजेचा पुनरुच्चार केला आणि बहुपक्षीय मंचासह जागतिक आणि प्रादेशिक आव्हानावर जवळून काम करण्याचे वचन दिले. आणि या दोघांनी मिळून, भारत आणि फ्रान्स मिळून, म्हणजे PM मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मायक्रॉन दोघांनी मिळून रोडमॅप तयार केला. तो कुठला आहे? AI आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोडमॅप लॉन्च केला आहे. 8वा प्रश्न मित्रांनो, अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे तुलसी गॅबार्ड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 18 एजन्सी गुप्तचर समुदायाचे पर्यवेक्षण करणाऱ्या अमेरिकन गुप्तचर प्रमुख म्हणून तुलसी गॅबार्ड यांची नियुक्ती निश्चित करण्यात आलेली आहे. सिनेटने 48 मतांनी मतदान केले. बहुतेक पक्षीय मतांवर रिपब्लिकनची तिच्या नामांकनाला पाठिंबा दिला, तर डेमोक्रेट्सने विरोध केला. 22 मध्ये गॅबार्डने डेमोक्रेटिक पक्ष सोडला आणि स्वातंत्र्य झाली. तिने ट्रम्पला पाठिंबा दिला आणि 24 मध्ये रिपब्लिकन पक्षात सामील झाली. लक्षात ठेवा, तुलसी गॅबार्ड आता अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखपदी निवड झालेली आहे. 12 फेब्रुवारी 25 रोजी ग्रीसच्या संसदेने 160 मतांनी टिंबटिंब या देशांचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. तर उत्तर मित्रांनो कॉन्स्टँटाइन तसोलास यांची निवड केली. लक्षात ठेवा. ग्रीसची राजधानी अथेन्स, चलन आहे युरो. ग्रीसची राजकीय व्यवस्था संसदीय प्रजासत्ताक नावाने ओळखली जाते. ओके. 10वा प्रश्न, आशियातील सर्वात श्रीमंत खालीलपैकी कोण व्यक्ती कोण आहे? तर लक्षात ठेवा, अंबानी कुटुंब हे प्रथम क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. आणि अंबानी कुटुंब प्रथम क्रमांकावरती दुसरे आहेत चेरा वोनोट्स है ना, चोरेन पोक फंड मध्ये पोक फंड ग्रुपचे थायलंड देशाचे आहेत. हार्टानोस जारम बँक सेंट्रल ASI इंडोनेशियाची आहेत. मिस्त्री शापूरजी पालनजी ग्रुप भारताचे आहेत. कोकोस संग हंगकाई प्रॉपर्टीज हाँगकाँगचे आहेत. स्थायी कुटुंब बघा तैवानचे आहेत. आणि जिंदाज भारताचे आहेत. म्हणजे पहिल्या 7 म्हणजे पाहिलं गेलं तर 3 भारतीयच दिसतात. लक्षात ठेवा. एशियामध्ये लक्षात ठेवा. नंबर मिस्त्री बघा, अंबानी नंबर 1, नंबर 4 ला मिस्त्री, नंबर 7 ला जिंदाल. ठीक आहे. आणि पहिला क्रमांकावर अंबानी कुटुंब आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा. संसदेत नवीन आयकर विधेयक सादर झाले असून कर निर्धारण वर्ष आणि मागील वर्षाऐवजी कोणता शब्द वापरण्यात आला आहे? तर उत्तर आहे कर वर्ष असं नाव त्याचं असणार आहे. संसदेत नवीन आयकर विधेयक सादर केलं मित्रांनो. शब्दावली बदल कर निर्धारण वर्ष आणि मागील वर्षाऐवजी आता कर वर्ष असा सुरू होणार आहे. आणि म्हटलं जातं की 1961 चा नियम लागू होणार आहे. एकूण विभाग 298 वरून 536 पर्यंत वाढवलेत आणि वेळापत्रके 14 वरून 16 पर्यंत वाढवले आहेत. आणि जे काय आहे सरलीकरण स्पष्टतेसाठी जटिल तरतुदी आणि स्पष्टीकरणे काढून टाकली आहेत आणि कर भरण्याची प्रणाली सुलभ अनुपालनासाठी एकत्रित कर वर्ष संकल्पना मांडली गेली आहे. मित्रांनो, जो काही जुन्या पद्धतीचं जे काय वाटलं की बाबा हे चुकीचे शब्द आहेत हे सगळे काढून टाकण्यात आले आणि स्पष्टता करण्यात आली आहे आणि एकदम सुलभ कर प्रणाली करण्याची त्यांनी प्लॅन केला आहे. म्हणून नाव काय केलं आता तिथं कर निर्धारण वर्ष आणि मागील वर्षाऐवजी तर नाव काय केलंय कर वर्ष करण्यात आलेला आहे. चलो 12वा प्रश्न पाहतोय आपण. लक्षात ठेवा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये 180 देशांच्या कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे? तर दक्षिण सुदानमध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे. 13वा प्रश्न, आशियातील सर्वात मोठा AI महोत्सव कोणत्या ठिकाणी होणार आहे? मित्र हो, तर लक्षात ठेवा हा सुद्धा पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो मुंबईत होणार आहे. कुठे होणार आहे मित्रांनो? मुंबई महाराष्ट्राची राजधानी. लक्षात ठेवा. पुढे 14वा प्रश्न, आगामी कोणत्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी न्यूझीलंड देशाच्या माजी खेळाडू टीम सौदीची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे? तर लक्षात ठेवा ICC साठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ICC चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे मित्रांनो, न्यूझीलंडमध्ये होणार आहे. म्हणून न्यूझीलंडच्या देशाच्याच एखाद्या खेळाडूची त्याची सौदीची निवड केलेली आहे. ठीक आहे. माहित असावं न्यूझीलंडमध्ये होणार आहे ही स्पर्धा. लक्षात ठेवा ICC वर्ल्ड कप माहित असावं आपल्याला. पुढे 15वा प्रश्न, अटल भूजल योजनेचा कालावधी मुदत किती वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे? हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे.
2028 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 16वा प्रश्न, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या जान्हवी जाधवने मलखांब खेळात कोणत्या पदकाची हॅट्रिक केली आहे? तर मित्र गोल्ड मेडलची त्यांनी हॅट्रिक केलेली आहे. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, जान्हवी जाधव असे प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. पुढे 17वा प्रश्न, FAO ने ठीक आहे UG बार्ड क्लायमेट रिसायलेंट ऍग्रीकल्चर प्रोजेक्ट कोणत्या देशात लॉन्च केला आहे? तर सोमालिया देशात लॉन्च केलेला आहे. 18वा प्रश्न, इंडो तिबेट बॉर्डर पोलीसने अलीकडेच नवीन कंपनी ऑपरेटिव्ह बेस कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? मित्र असे सुद्धा प्रश्न येतात, लक्षात ठेवा. इंडो तिबेट बॉर्डर पोलिसाने छत्तीसगड मध्ये स्थापन केलेलं आहे. आणि कालचा प्रश्न असा होता की 2027 मध्ये 39व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोण करणार आहे? आपल्याला माहिती आहे की बाबांनो 38वा कुठे झालं मित्रांनो? उत्तराखंड मध्ये झालं, लक्षात ठेवा. आणि आता कुठे होणार आहे? मेघालय मध्ये होणार आहे. आणि मित्र आजचा प्रश्न, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन आहे 93, 96, 95, 94. त्याचं उत्तर आपल्याला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये की उत्तर काय असणार आहे. आणि मित्र सर्वचे सर्व प्रश्न आपण घेतले, प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे आणि आपण त्याची पूर्णपणे तयारी करावी. म्हणून आज आपण इथेच थांबूया. उद्या रविवार मित्रांनो, रविवारचे आपल्याला पाहायचे पूर्णपणे वीकली रिव्हिजन घेतो आपण आणि रिव्हिजनचा परिपूर्ण आपण फायदा घ्यावा, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण इथेच थांबू. उद्या याच टाइमला याच वेळ भेटूया मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू.